श्री स्वामी समर्थ। आज आपण बघूयात देवघरामध्ये ज्या देवांच्या मूर्ती आहेत त्या कशा असाव्यात आणि त्यांच्यावर आपण काय काय सेवा करायची आहे ते आपण बघूया। आता सर्वप्रथम बाळकृष्णांची मूर्ती। देवघरातील बालकृष्ण हा शक्यतो पंचधातूचाच पाहिजे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने यांचा रोज अभिषेक करून पूजा करायची आहे। आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला दर महिन्याची सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळेस त्याचं पंचोपचार पूजन करायचं आहे। तसंच संतान प्राप्तीसाठी विशेष सेवा करताना संतान गोपाळ मंत्र आणि गोविंद दामोदर स्तोत्राचा अभिषेक करून हे तीर्थ घ्यायचं आहे। तसंच घरातील दर महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायणाच्या पूजेसाठी किंवा विशेष प्रसंगी या मूर्तीवर पुरुष सुक्ताचा अभिषेक करायचा आहे। ही एक विशेष सेवा झाली। आता आहेत स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती। लहान मध्यम मोठी कोणती मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर त्याची आता कशी आपल्याला सेवा करायची ते आपण बघूया। देवघरातील मूर्ती ही शक्यतो पंचधातूचीच असावी। देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर या मूर्तीला प्रथम स्थान द्यायचं आहे आणि दररोज पूजेच्या वेळी श्री सुक्त व पुरुष सुक्त किंवा 21 श्लोकी पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि त्याचा अभिषेक करायचा आहे। आणि हे तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यायचं आहे। प्रत्येक घरातील देवाऱ्यामध्ये नित्यपूजेसाठी आणि रोजच्या अभिषेकासाठी आवश्यक असलेली ही स्वामींची मूर्ती महत्त्वपूर्ण आहे। तसंच श्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक तसंच नित्य नैवेद्य अशा सेवा करणं या मूर्तीमुळे सोपं जातं। दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील या दरबारामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान व सामुदायिक अभिषेक सेवेसाठी ही मूर्ती असणे आवश्यक आहे। आता आपण श्री गणपतींची मूर्ती कशी असावी ते बघूया। मूर्ती नेहमी डाव्या सोंडेचीच असावी आणि शक्यतो पंचधातूचीच असावी। आता याच्यावर आपल्याला काय सेवा करायची आहे तर ह्या मूर्तीवर रोज 1 वेळा किंवा 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे। दुर्वांची धुडी व्हायची आहे। कोणतीही विशेष पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाची पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करायची आहे। कोणत्याही कार्याचा आरंभ हा श्री गणेशाच्या पूजनानेच होतो। सर्व विघ्नांचे विघ्नहर्ता श्री गणेश हे कुटुंबावर सदैव कृपादृष्टीत होतात। बुद्धीची देवता म्हणून देवाऱ्यामध्ये श्री गणेशांची मूर्ती ठेवतात। आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशी असावी। अन्नपूर्णा मातेची शक्यतो पंचधातूची मूर्ती देवघरात ठेवावी। रोज नित्यसेवा ग्रंथामधील श्री अन्नपूर्णा मंत्र म्हणून त्याचा अभिषेक करायचा आहे। अन्नदान किंवा विशेष भोजन जेव्हा असेल म्हणजे एखादा समारंभ असेल त्यावेळेस या मूर्तीला स्वतंत्र स्थान देऊन प्रथम नैवेद्य दाखवायचा आहे आणि समारंभ पूर्ण होईपर्यंत तो नैवेद्य आपल्याला झाकून ठेवायचा आहे। माता अन्नपूर्णा या अखिल विश्वाला अन्नधान्य भोजन प्रदान करणारी देवता आहे। त्यांच्या वास्तव्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच राहत नाही। तसंच घरामध्ये सतत भरभराट राहते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरातील कोणतीही मूर्ती 3 इंचापेक्षा मोठी असू नये। अशा प्रकारे आता आपण बघितले की देवांची मूर्ती कशी असावी आणि त्याच्यावर आपल्याला काय काय सेवा करायची आहे। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ। गुरुमाऊली चरणार्पणमस्तु।